हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेही डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर थंबनेल बघून तुम्हाला कळालं असेल ब्लॉग कशाच्या रिगार्डिंग आहे. येस, सो मी तुम्हाला दाखवणार आहे माझा विंटरचा स्किन केअर रुटीन. आय नो मी खूप लेट झाली आहे हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी, पण म्हटलं शेअर करणार तो बनता आहे. आणि मला असं सांगायचं आहे की मी यात प्रो नाही आहे, पण म्हटलं जे डेली बेसिसवरती मी वापरते मला तुमच्याबरोबर शेअर केलंच पाहिजे. आणि त्याने माझ्या स्किनवरती खरंच खूप इम्पॅक्ट पडला आहे. म्हणजे ज्यांनी मला आधी बघितलं असेल त्यांना कळेलच की खरंच किती फरक आहे आणि किती नाही. अँड सेकंड थिंग ही की सनस्क्रीनचा यूज केल्यानंतर केल्यापासून म्हटलं माझ्या माझ्या चेहऱ्यावरती ॲक्च्युली फरक पडला आहे. कारण मी कधीच आधी सनस्क्रीन वापरायचे नाहीत ना, गावाला जाताना किंवा कुठेही फिरायला जाताना, तर स्किन माझी पूर्ण टॅन व्हायची. पण यावेळेस ट्रस्ट मी गाईस, माझी स्किन जराही टॅन नाही झाली, जरा म्हणजे जरासुद्धा नाही. तुम्ही स्वतः बघू शकता, काहीच फरक नाही आहे, सेमच्या सेम आहे. म्हणजे यावेळेस गावावरून आता आल्यानंतर काहीच फरक असा पडला नाही माझ्या चेहऱ्यामध्ये. ओव्हरऑल स्किन तशीच्या तशीच आहे. ओके, तर आपण आता स्टार्ट करूया आणि मी स्टार्ट करणार आहे फेसवॉशपासून. तर माझ्याकडे जो फेसवॉश आहे तो आहे नॅचरल्सचा, जो आमच्याकडे जे पार्लर आहेत ना त्यांच्याकडनं मी घेतला होता हा ॲक्च्युली. हे लोकल कुठे भेटणार नाही तुम्हाला, तर तुम्ही कोणताही वापरू शकता, म्हणजे तुमच्या फेसवरती जो सूट करतो तो. मला ॲक्च्युली ना सिम्पलचे खूप असे रील्स येतात, सिम्पल फेसवॉश, आय थिंक ज्यांना माहिती असेल त्या ब्रँडचे. तर म्हटलं हा जेव्हा संपेल ना तेव्हा तो मी घेईन आणि त्याच्यावरती म्हटलं ते जर चांगला असेल तर तुम्हाला रिव्ह्यू देईन त्याचा. आणि सेकंड थिंग, फेस टोनरची. आता फेस टोनरवरती मी काही असं विकत घेतलेला नाही आहे. मला राईस वॉटरचं ॲक्च्युली घ्यायचं आहे, मला घरी पण नाही बनवायचा, तो घ्यायचा आहे ॲक्च्युली, तो प्लमचा. पण मी घरी असताना हे गुलाबजलचं वापरते फेसवॉशवरती. फेसवॉशवरती नाही, फेस वॉश केल्यानंतर हे वापरते. पण ह्याची वापरण्याची पद्धत कशी आहे की हे कॉटन घ्यायचा, त्याच्यावरती ह्याचे जे ड्रॉप्स असतात ते टाकायचे आणि याला चांगलं सोक करून घ्यायचं. आणि मी हे छोटेच आणते, मोठे नाही आणत, संपला की लगेच दुसरा आणते, मोठे नाही आणत. आणि मग हे घ्यायचं आणि ह्याच्यावरती फेसवरती असं पुसून घ्यायचं. तुमचा फेस वॉश करून झाला ना की मग हे करायचं अप्लाय. थोडा वेळ थांबायचा 5 मिनटं आणि मग हे अप्लाय करायचं. मग तुम्ही याला असं स्प्रेच्या बॉटलमध्ये घेऊन फेसवरती स्प्रे करू शकता आणि मग ते हे अप्लाय करू शकता बाकी. मग हे फेसवरती स्प्रे करून मग पुढे तुम्ही प्रोसिजर करू शकता. ओके, तर हे सगळीकडे अप्लाय करून झालेलं आहे. आता याच्यानंतर मी वापरणार आहे मॉइश्चरायझिंग क्रीम, पण हे थोडं सुकू द्यायचं आणि त्याच्यानंतर अप्लाय करायचं. आणि मॉइश्चरायझिंग क्रीममध्ये ना मी ॲक्च्युली पॉन्ड्सचंच वापरते. पण हे यावेळेस मी बॉडी लोशन पण घेतलं आहे. मला हे खूप आवडलं आहे गाईज, खरंच खूप सांगते, खूप छान आहे. सुगंध पण खूप छान आहे. ज्यांनी कोणी अजून नसेल घेतला ना घ्या. आणि हे काहीतरी 200ला मला पडली ही बॉटल. आता आय डोंट नो काय कॉस्ट असेल, पण जेव्हा मी घेतलेली तेव्हा ही 200ची होती. हायड्रा मिरेकल. हे तुम्ही फेसवरती पण अप्लाय करू शकता, कारण छोटीशी याची डबी येते ना ती सेम आहे, सेम, काहीच फरक नाही आहे. म्हणून मी ती ऑफिसच्या यूजसाठी बॅगेतच टाकलेली आहे ती गोल डबी माझी, आणि ही घरी ठेवते. सो हा म्हणजे हे फेसवरती, हातावरती, पायावरती सगळीकडे अप्लाय करते. स्पॉन्सवाल्यांनी काहीतरी वेगळाच मिरेकल केलं हे बनवून, खरंच मला खूप आवडलं आहे. आणि जेव्हापासून मी वापरायला लागले मी हेच वापरते. आणि हे याची पॅकेजिंग पण बघा ना किती सुंदर आहे, म्हणजे मला खूप आवडली आहे. सो असं हे पंप करायचं. आणि ना हे असं वॉटरी आहे, सो छान असं हातावरती मी आधी अप्लाय करून घेते. मला पर्सनली खूप आवडलं आहे. आणि मी असं काय हे पेड प्रमोशन असं काहीच नाही माझ्याकडे, आता हल्ली येणार पण नाही लवकर इतक्या. पण हे खरंच खूप छान आहे. जिथे ओपन प्लेसेसवरती छान अप्लाय करून घ्या, तुमच्या नेकवरती, इयर्सवरती, गालावरती असं. आणि वरच्या मोशनला असं पुश करत जा जेव्हा पण तुम्ही क्रीम अप्लाय करता. ओके, सो हे अप्लाय केल्यानंतर थर्ड थिंग येते ना, थर्ड ती येते सनस्क्रीन.
आता तर मी जस्ट तुम्हाला दाखवायचं म्हणून अप्लाय करणार आहे, पण मी हे नॉर्मली मॉर्निंग आवर्समध्ये वापरते, इव्हनिंगला नाही वापरत. इव्हनिंगला फक्त मॉइश्चरायझिंग क्रीम इनफ आहे. पण गाईज याने मला खूप छान रिझल्ट दिलेले आहेत. हे आहे द डर्माचं हायलोरॉनिक सनस्क्रीन एक्वाजेल SPF50 PA+++++. खूप छान आहे आणि याच्याने मला खूप फरक पडला आणि ही माझी सेकंड डबी आहे, खरंच सांगते. खूप अमेझिंग आहे आणि याचं टेक्स्चर पण असं लाईट वेट आहे. सो ते असं स्किनवरती व्हाईट कार्ड्स असं काही होत नाही. प्रॉपर ते स्किनवरती हे होऊन जातं, मिक्स होऊन जातं तुमच्या स्किनला. म्हणजे असं व्हाईट व्हाईट असे डाग काय दिसत नाही ते. ओके, सो सनस्क्रीन अप्लाय करून झालेली आहे. आता द लास्ट बट नॉट द लिस्ट जे मी वापरते ते म्हणजे लिप बाम. हे वालं आहे. हे आहे द डिकन्स्ट्रक्टचं लिप बाम आहे. लिप ब्राईटनिंग बाम आहे. SPF50 PA+++. ओके, सो हे एक छान आहे. म्हणजे हे असं कोणतं टिंटेड नाही आहे, हे प्लेन आहे. हे बघू शकता तुम्ही. सो हे डिरेक्टली असं अप्लाय करायचं. म्हणजे हे मी असं लिप बामची अशी फॅन नाही आहे, बट रात्री झोपताना हल्ली, कारण ना गावाला गेलेली आहे तेव्हा इथे माझं सगळं असं ते फाटतं ना थंडीत, तसं झालेलं. सो मी हे वापरते त्यासाठी आणि फरक पडला. मग मी रात्री झोपताना, कारण मला लिपस्टिक खूप आवडते, सो मी लिपस्टिक फॅन आहे. सो मी हे दुपारी तुम्ही म्हणाल की हे बाहेर लावून जाणार नाही, मी फक्त रात्री झोपतानाच लावते. लिपस्टिक मी कधीही वेअर करते कारण मला ती खूप आवडते आणि त्याच्यामुळे माझ्या फेसवरती एक वेगळा ग्लो येतो, म्हणून मी लिपस्टिक कधीही वेअर करते. आणि लिप बाम फक्त रात्री झोपताना. खूप छान आहे आणि लिप्ससाठी पण खूप छान आहे. हे तुम्ही वापरू शकता. द डिकन्स्ट्रक्टचा लिप बाम आहे. छान रिझल्ट्स आहे याचे. येस, सो हे माझ्या स्किन केअर रुटीनमधलं जे आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं. आय होप तुम्हाला आवडेल. आणि येस, एक फायनल तुम्हाला मला दाखवायचं होतं, ते माझ्या स्किन केअर रुटीनमध्ये नाही आहे, बट मी गावाला जायच्या आधी घेतलं होतं. सो म्हटलं त्याची डिटेल्स, रिझल्ट मला खूप आवडला, सो म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. कारण मी ट्रॅव्हलिंगमध्ये सध्या ते वापरते आणि ते म्हणजे ते बॉडी वॉश जे मी लक्सचं घेतलं होतं, हे अमेझिंग आहे गाईस. त्याला खूप छान सुगंध आहे. मी गावाला गेलेली तेव्हा एवढं वापरणं झालं आहे. त्याच्यानंतर तुळजापूर आणि पंढरपूरला जेव्हा गेलेलो तेव्हा वापरलं आहे आणि याचा जो सुगंध आहे ना, खूप छान आहे. खूप म्हणजे खूप छान आहे. तुम्ही कधी ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा तुम्ही बॉडी वॉशचे फॅन असाल तर तुम्ही हे करू शकता. आणि हे मला काहीतरी झेप्टोवरून मागवलं तेव्हा 89 रुपीजचं पडलं होतं. याच्या आधी मी पेअर्सचं वापरायचे, पण माझा तो संपला म्हणून मी दुसरं ट्रॅव्हलिंगसाठी जाणार होती म्हणून हा मागवला आणि हे 1 या 2 वीक मी वापरलं आहे आणि याचे रिझल्ट्स मला खूप आवडले. ट्रॅव्हलिंगमध्ये मी हे कॅरीज करते कारण आधी मी पेअर्सचं वापरायची, आता म्हटलं काहीतरी वेगळं चेंज म्हणून हे ऑर्डर केलं आणि हे मला आवडलं. सो म्हटलं तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करूया माझं याच्याबद्दलचं काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ते. आणि हा खूप पॉझिटिव्ह रिझल्ट मला दिलं आहे याने. सो म्हटलं तुमच्याबरोबर शेअर केलं पाहिजे. सो येस, आय होप तुम्हाला माझा हा स्किन केअर रुटीनचा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल विंटर सीझनचा. आणि फेसवरती पण बघा खरंच छान फरक पडलेला आहे. आणि येस, आय होप तुम्हाला आवडला असेल जे पण प्रोडक्ट मी तुमच्याबरोबर शेअर केले आहेत ते. आता या व्हिडिओला इथेच एंड करते आणि आता अशाच प्रकारचे काही ना काही व्हिडिओ येत राहतील. सो आय होप तुम्ही त्याला एन्जॉय कराल. आता या व्हिडिओला मी इथे एंड करते आणि तुम्हाला भेटते लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.